रात्रीचे 11:30 वाजले होते. संपूर्ण घर झोपलं होतं. फक्त स्वयंपाकघरातल्या छोट्याशा पिवळ्या लाईटखाली कीर्ती एकटी उभी होती. हातात भांडं होतं, डोळ्यांत पाणी. गॅस बंद करून ती शांतपणे खाली बसली. आज दिवसभरात पहिल्यांदाच तिला 2 मिनिटं स्वतःसाठी मिळाला होता. पण शरीरापेक्षा तिचं मन जास्त थकलेलं होतं. सकाळपासून ती 1 मिनिटही बसली नव्हती. पहाटे 6ला उठली. सगळ्यांसाठी चहा केला. सासऱ्यांना वेळेवर औषध दिलं. नवऱ्याला टिफिन बनवला. सासूबाईंच्या सांगण्यावरून पोहे केले. नंतर घर झाडलं, कपडे धुतले, स्वयंपाक केला. पुन्हा संध्याकाळी चहा, रात्रीचा स्वयंपाक आणि आता सगळे झोपल्यावर ती एकटी भांडे घासत बसली होती. भांड्यांवरचं साबण धुताना अचानक तिचे हात थांबले. कारण तिला आठवलं. जास्त दिवसांपूर्वीच नाही हा, फक्त 2 महिन्यांपूर्वी तीच कीर्ती आईवर ओरडत होती. आई किती वेळ लावतेस ग जेवण बनवायला? मला खूप भूक लागलेली आहे, अशी ती मोठ्याने ओरडत होती. आई स्वयंपाकघरातून घाम पुसत म्हणाली, अगं बाळा 5 मिनिटे थांब. पण कीर्ती रागाने मोबाईल फेकत म्हणाली, तुला ना माझी काळजी नसते कधी. आज ते शब्द तिच्या कानात घुमत होते आणि पहिल्यांदाच तिला स्वतःचाच राग येत होता. आई दिवसभर एवढं सगळं करायची, तरी मी तिच्यावरच चिडायचे. कीर्तीच्या डोळ्यांतून अश्रू गालावर पडले. तिने पटकन डोळे पुसले, कारण आता रडायलाही वेळ नव्हता. तेवढ्यात मागून आवाज आला, कीर्ती अजून झोपली नाहीस ना? तिने मागे वळून पाहिलं. तिचा नवरा समीर उभा होता. कीर्तीने लगेच हसू आणलं चेहऱ्यावर. हो, बस झालीच कामं माझी. समीर शांतपणे तिच्याकडे पाहत होता. त्याला तिचे लाल झालेले डोळे दिसत होते. तो जवळ आला आणि हलक्या आवाजात म्हणाला, तुला आईची आठवण येते ना? हे ऐकताच कीर्तीचा बांध फुटला. ती तिथेच खाली बसून रडू लागली. समीर, आई एवढं सगळं कशी करायची रे? मी तर 2 महिन्यातच थकले आणि मीच तिला किती बोलायचे. तिचा आवाज आता थरथरत होता. आई जर 5 मिनिटं बसली ना, तर मला वाटायचं ती कामच करत नाही. पण आज समजते, आई स्वतःलाच विसरून जगत होती. ती स्वतःसाठी कधी जगलीच नाही रे. समीर तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता. कीर्ती रडतच होती. मी कधी आईला विचारलंच नाही, आई तू थकली आहेस का? कधी तिच्या हातात पाण्याचा ग्लासही दिला नाही. तिच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा येत होता. गरम पोळ्या करताना घामाने भिजलेली आई, रात्री सगळे झोपल्यावर भांडी घासणारी आई, स्वतः आजारी असतानाही जिच्यासाठी डबा बनवणारी आई तिच्यासाठी. आणि ती फक्त तक्रार करत राहिली. तर रात्री कीर्तीला पहिल्यांदा जाणवलं, आई हा शब्द खूप छोटा आहे, पण त्या शब्दांमागचं प्रेम आयुष्यभर तिला फेडता येत नाही. कीर्तीने थरथरत्या हाताने मोबाईल घेतला. घड्याळात रात्रीचे 12 वाजले होते. तरीही तिने आईचा नंबर लावला. फोनची रिंग वाजली. कीर्तीच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते आणि तिकडून अचानक आईचा आवाज आला, हॅलो कीर्ती बाळा. फोन लागताच कीर्ती मोठ्याने रडली, आई. फोनच्या दुसऱ्या बाजूला आईचा आवाज ऐकताच कीर्तीचा आवाज पूर्णपणे तुटला. आई. ती एवढंच बोलू शकली. बाकी शब्द तिच्या अश्रूंमध्ये हरवले होते. तिच्या कंठातून ते बाहेरच येत नव्हते. आई लगेच घाबरली. कीर्ती काय झालं ग बाळा? ठीक आहेस ना तू? आणि एवढ्या रात्री तू फोन केला आहेस बाळा? कोणी काही बोललं का तुला? काय झालंय का तुला? आईच्या आवाजातली काळजी ऐकून कीर्ती अजून जास्त रडू लागली. कारण तिला आठवलं, ती स्वतः किती वेळा आईवर ओरडली होती, पण आईने कधी तिच्यावर राग धरला नव्हता. कीर्ती हुंदके देत म्हणाली, आई मला तुझी खूप आठवण येते ग. आई शांतपणे ऐकत होती. आई तू दिवसभर एवढं सगळं काम करायचीस, तरी चेहऱ्यावर हसू आणायची आणि मी मात्र छोट्याशा कामावरून तुझ्यावरच चिडायचे. आई
हलकसं हसली. अगं वेडाबाई, प्रत्येक मुलगी अशीच असते. पण आज कीर्ती थांबणार नव्हती. तिच्या मनात वर्षानुवर्ष साचलेल्या अपराधी भावना बाहेर येत होती. नाही आई, मी खूप चुकीची होते. तू सकाळपासून रात्रीपर्यंत काम करायचीस, पण मी कधी विचारलंच नाही तुला की तू थकली आहेस का. कीर्ती बोलत होती आणि तिच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी जिवंत होत होत्या. एका दिवशी आईला खूप ताप आला होता. तरीही ती स्वयंपाकघरात उभी राहून कीर्तीचा आवडता उपमा बनवत होती आणि कीर्ती ती मोबाईलवर रील्स बघत बसली होती. आई, पटकन कर ना, इतकंच म्हणाली होती. मला उशीर झाला तर मी खाणार नाही. आणि आज ती आठवण तिच्या काळजात जाळत होती. कीर्ती रडत होती. आई, तू आजारी असतानाही आमच्यासाठी उभी राहायचीस आणि मी मात्र तुझं प्रेम गृहीत धरलं. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. पण आईचा भरलेला आवाज आला. कारण आईला तिच्या मुलांमध्ये स्वतःचं सुख दिसतं ग. आणि हे ऐकताच कीर्तीच्या अंगावर काटा आला. आई पुढे म्हणाली, तू लहान होतीस ना, तेव्हा तू रात्री झोपायचीच नाहीस. पूर्ण रात्र मी तुला कडेवर घेऊन फिरायचे. सकाळी मला ताप यायचा, पण तू हसलीस ना की माझा सर्व थकवा निघून जायचा बाळा. कीर्ती आता शब्दही बोलू शकत नव्हती. तिचं मन अक्षरशः तुटत होतं. तिला आठवलं, ती कॉलेजला जाताना रोज आईवर ओरडायची. आई, माझा ड्रेस इस्त्री का नाही केला अजून. आई, माझी बाटली भर ना. आई, माझी बॅग कुठे. आणि आई आई ती स्वतःचं काम सोडून तिच्या मागे पळत राहायची. तिच्या सर्व हट्ट पुरवायची. तिच्या सगळ्या गोष्टी तिला हातात द्यायची. आणि पहिल्यांदाच कीर्तीला जाणवलं, आईने कधी स्वतःसाठी आयुष्य जगलंच नव्हतं. तिने पूर्ण आयुष्य फक्त मुलांसाठी होतं तिचं. कीर्ती रडतच म्हणाली, आई, मला एकदा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय ग, पुन्हा एकदा. आईचेही अश्रू आता थांबत नव्हते. ती हलक्या आवाजात म्हणाली, मग ये ना बाळा, हे घर अजूनही तुझंच आहे बाळा. हे ऐकताच कीर्तीला तिचं बालपण आठवलं. आईच्या मांडीवर झोपलेली ती. रात्री गोष्ट ऐकत ऐकत झोप लागायची तिला आणि आई तिच्या केसांवरून हात फिरवत बसायची. आज त्या आठवणीने तिचं हृदय पूर्ण भरून आलं. तेवढ्यात बाहेर पाऊस चालू झाला. खिडकीतून येणारा थंड वारा, हातात फोन आणि कानात तिच्या आईचा आवाज. कीर्तीला त्या क्षण फक्त एकच गोष्ट हवी होती, आईची मिठी. फोन ठेवताना आईने एक वाक्य म्हटलं, जे कीर्ती आयुष्यभर विसरू शकली नाही. मुलगी कितीही मोठी झाली ना, तरी आईसाठी ती कायम लहानच असते बाळा. त्या रात्री कीर्ती उशीमध्ये तोंड लपवून खूप रडली, कारण आज तिला पहिल्यांदा समजलं होतं, आईचं प्रेम शब्दांत नाही मोजता येत, ते फक्त हसल्यावर जाणवतं. फोनवर आईशी बोलल्यानंतर कीर्ती पूर्ण रात्र झोपू शकली नाही. आईचा आवाज सतत तिच्या कानात घुमत होता, हे घर अजूनही तुझंच आहे ग. त्या एका वाक्याने तिचं मन भरून आलं होतं. सकाळी उठल्यावर तिने तिचे डोळे सुजलेले होते. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. 2 महिन्यांत ती किती बदलली होती. पूर्वी हट्टी नखरे करणारी कीर्ती आज जबाबदाऱ्यांनी शांत झाली होती. तेवढ्यात समीर तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला, कीर्ती, तो हलक्या आवाजात म्हणाला, आज माहेरी जाऊन ये ना तू. आणि हे ऐकताच कीर्तीच्या डोळ्यात चमक आली आणि ती म्हणाली, खरंच. समीर हसला आणि म्हणाला, हो, खरंच बोलत आहे मी. कारण काही लोकांपासून दूर गेल्यानंतरच त्यांची किंमत कळते. कीर्तीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. 2 तासांनी ती माहेरी जाण्यासाठी तयार झाली. रेड कलरची साडी, साधी, गळ्यात मंगळसूत्र, पण चेहऱ्यावर आधीसारखी मस्ती नव्हती. आज तिच्या मनात फक्त आई होती. गाडी हळूहळू माहेरच्या रस्त्यावर आली. ते घर दिसताच तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. किती वेळा ती याच घरातून रागाने बाहेर पडलेली होती आणि आज
आज त्याच घरासाठी तिचं मन तुटत होतं. गाडी थांबली. कीर्ती हळूहळू खाली उतरली. दार उघडच होतं. आतून फोडणीचा सुगंध येत होता आणि स्वयंपाकघरात आई उभी होती. तिचे केस थोडे पांढरे झाले होते. चेहऱ्यावर थकवा होता. पण कीर्तीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर तेच जुनं प्रेम आलं. कीर्ती, आई एवढंच बोलली आणि पुढच्या क्षणी कीर्ती धावत जाऊन आईच्या मिठीत शिरली. ती लहान मुलीसारखी रडत होती. आई, मला माफ कर ग. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. अगं वेडाबाई, आई कधी मुलीवर राग धरते का? कीर्ती रडतच म्हणाली. आई, मी तुला खूप दुखावलं आहे. तू दमली असशील तरी मी तुला समजून घेतलं नाही कधी. आईने तिचा चेहरा हातात घेतला. तू आता समजलंय ना तुला? बस, मला एवढंच पुरेसं आहे. त्या क्षणी कीर्तीला जाणवलं आईचं प्रेम किती मोठं असतं. ना तक्रार, ना कोणत्याही प्रकारचा राग, ना कोणत्याही प्रकारची अपेक्षा, फक्त असतं ते प्रेम. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थोड्या वेळाने आईने तिच्यासाठी गरम पोळ्या बनवल्या. कीर्ती शांतपणे आईकडे पाहत बसली होती. आई पोळीवर तूप लावत म्हणाली, गरम आहे हा, हात भाजेल. हे ऐकताच कीर्तीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. कारण लग्नानंतर पहिल्यांदाच कोणीतरी तिची इतकी काळजी घेत होतं. ती आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आणि कित्येक दिवसांनी तिला शांत झोप लागली. त्या दिवशी संध्याकाळी परत जाताना आईने तिच्या हातात डब्बा दिला, जसं ती कॉलेजला जाताना द्यायची. कीर्ती हसत रडत म्हणाली, आई, मी आता मोठी झाले. आई हसली आणि म्हणाली, माझ्यासाठी तू अजूनही तीच लहान कीर्ती आहेस, जी माझ्याशिवाय झोपत नव्हती. कीर्ती गाडीत बसली. गाडी हळूहळू पुढे निघाली. आई अजूनही दारात उभी होती, जशी प्रत्येक आई उभी राहते मुलगी दिसेनाशी होईपर्यंत. कीर्ती मागे वळून सतत आईकडे पाहत होती आणि तिच्या मनात एकच विचार होता, आईचं प्रेम कधीच फेडता येत नाही. त्या दिवसानंतर कीर्ती बदलली. आता ती आईला रोज फोन करायची, तिची काळजी घ्यायची आणि जेव्हा जेव्हा आई म्हणायची, मी ठीक आहे ग, तेव्हा कीर्ती हसून म्हणायची, आई, आता तुझी काळजी घ्यायची वेळ आली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, मैत्रिणींनो, मुलगी लग्नानंतर दुसऱ्याच्या घरी जाते, पण तिचं मन आयुष्यभर माहेरातच अडकलेलं असतं. आईचं प्रेम हे जगातलं एकमेव प्रेम आहे जे कधी कमी होत नाही. फक्त मुलीला त्याची जाणीव उशिरा होते. मित्रांनो, मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे की तुमच्याही बाबतीत असं झालेलं आहे का? तुमच्याही मुलीला त्याची जाणीव झालेली आहे का?